अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीनं हा जो मोर्चा काढण्यात आलेला आहे हा या महाराष्ट्र सरकारच्या विरोधामध्ये असलेला विद्यार्थ्यांचा रोष आहे। कारण हे सरकार कुठंतरी घोषणा करते परंतु त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी होताना दिसून येत नाही। आज महाविद्यालयामधला विद्यार्थी हा त्रस्त आहे। आज कॉलेज कॅम्पसवरच्या विद्यार्थ्यांना मागच्या 2-2 वर्षापासून हे शिष्यवृत्त्या पडलेल्या नाही आहेत। या ठिकाणी सरकारनं मोफत शिक्षणाचा मुलींना मोफत शिक्षणाचा GR काढलेला आहे परंतु त्याची प्रत्यक्षामध्ये अंमलबजावणी झालेली नाहीये। आज या महाराष्ट्रामध्ये सार्वजनिक विद्यापीठ कायदा 2016 नुसार या खुल्या विद्यार्थी परिषद निवडणुका घेतल्या पाहिजेत परंतु शासनानं कुठेतरी त्याच्यावरती बंदी आणलेली आहे। आज पशुवैद्यकीय शिक्षण घेणारे जे विद्यार्थी आहेत आज PG स्टुडंट्सला स्टायपेंड मिळत नाही। तो विद्यार्थी ग्रामीण भागामध्ये जातो ती त्याची सेवा बजावतो परंतु त्या विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष करण्याचं काम हे सरकार करते। विद्यार्थी परिषदेच्या वतीनं सातत्यानं मागण्याच्या माध्यमातून या मंत्र्यांना निवेदन दिलेलं आहे परंतु हे सरकार आमच्या विद्यार्थ्यांच्या मागण्याकडे दुर्लक्ष करायचं काम करते। वारंवार विद्यार्थी निवेदन देत आहेत परंतु सरकार त्यांच्या मागण्याकडे दुर्लक्ष करण्याचं काम करते। म्हणून आज परभणी शाखेच्या वतीनं या विद्यार्थी आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। जर विद्यार्थ्यांच्या मागण्या येणाऱ्या काळामध्ये पूर्ण नाही झाल्या तर राज्यव्यापी आंदोलन आम्ही या ठिकाणी उभारणार आहे। आज ITI महाविद्यालयामध्ये वैद्यकीय महाविद्यालय चालवलं जातं परंतु आज आपण बघितलं आपल्या परभणी जिल्ह्यामध्ये जे प्रायव्हेट मेडिकल कॉलेज आहे ते सुरू झालं, त्या ठिकाणी इन्फ्रास्ट्रक्चर उभा राहिला, बिल्डिंग उभ्या राहिल्या परंतु आज माझा शिकणारा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हे फक्त कागदोपत्री राहिलेलं आहे। मुख्यमंत्र्यांनी भूमिपूजन केलं। मला प्रश्न विचारायचा आहे देवेंद्र फडणवीसांना, मला प्रश्न विचारायचा आहे या ठिकाणी उत्तर प्रदेश शिक्षण मंत्र्यांना की हा जो विद्यार्थी आहे शासकीय कॉलेजला लागणारा विद्यार्थी हा चांगले मार्क घेऊन महाविद्यालयामध्ये जात असतो परंतु त्याच्या शिक्षणाचा दर्जा खालवण्याचं काम हे सरकार करते। त्यामुळं आपल्या माध्यमातून देखील आम्ही सरकारला आवाहन करतोय की आपण देखील आमच्या या मागण्या पूर्ण कराव्या, अन्यथा येणाऱ्या काळामध्ये याच्यापेक्षा तीव्र आंदोलन मंत्रालयावरती आम्ही येणाऱ्या काळामध्ये काढू। तर परभणीत येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थिनी ग्रामीण भागातील एका शेतकऱ्याची कष्टकरी कामगाराची विद्यार्थिनी ही ग्रामीण भागातून परभणीत शिकायला येते। जेव्हा ती कोणत्याही फील्डला प्रवेश घेते, शैक्षणिक फील्डला प्रवेश घेते, तिच्या समोर फीचा डोंगर उभा करून ठेवते, शासन फीचा डोंगर उभा करून ठेवते। शासनाने GR काढलेला आहे परंतु महाविद्यालयातील प्रिन्सिपल प्राचार्य म्हणतात की आणखी हा GR लागू झालेला नाही। आणखी हा GR आतापर्यंत लागू कसा झाला नाही? GR दाखवला तर शासन म्हणते की तुम्ही सरकारकडे जा, पुन्हा प्राचार्य म्हणतात की तुम्ही GR दाखवा, पुन्हा ते मान्य केला जात नाही। हा प्रत्येक विद्यार्थिनीचा प्रश्न आहे। मग ते विद्यार्थिनी घरी जाऊन सांगते तेव्हा शेतकरी बाप हा चिंतेत पडतो आणि विद्यार्थिनीचे काही वेळेस असं होते की त्यांना परीक्षाही देऊ दिली जात नाही, त्यांना हॉल तिकीट दिल्या जात नाहीत। असा विद्यार्थ्यांचा मानसिक छळ या ठिकाणी केला जातो। प्रशासनाकडे काय मागणी असणार आहे या मोर्चाच्या माध्यमातून? मी प्रशासनाकडे मागणी करते की त्यांनी प्रत्यक्षात अंमलबजावणी ही विद्यार्थिनींना मोफत शिक्षणाच्या GR ची केली पाहिजे। लवकरात लवकर त्यांनी ही अंमलबजावणी सुरू केली पाहिजे। भूमिका ही आहे की हा परभणी जिल्ह्यामध्ये शिकणारा जो विद्यार्थी आहे हा मूळतः ग्रामीणचा विद्यार्थी आहे, हा एका शेतकऱ्याचा विद्यार्थी आहे। पण बघताना असं वाटतं की महाविद्यालय स्तरींवर या विद्यार्थ्याकडे कुठेतरी दुर्लक्ष होत आहे, याच्याकडे लक्ष दिलं जात नाही आणि शासन सांगतं की आम्ही या सुविधा देतो त्या सुविधा देतो पण त्या सुविधा फक्त कायद्यात लागू न करता कागदी लागू होत आहे, त्याची अंमलबजावणी होत नाही। प्राचार्याकडे गेलो तर ते दुसरे 100 प्रश्न सांगताय, आमच्या अडचणी सांगताय, पण या विद्यार्थ्याची अडचण ऐकणार नेमकं सरकार कोणता हा प्रश्न इथं निर्माण होतो। या सरकारने कुठेतरी उभा टाकलं पाहिजे, या विद्यार्थ्यांना पाठिंबा दिला पाहिजे कारण हा विद्यार्थी उद्याचं भविष्य आहे, उद्या देशाचं भविष्य आहे। आपण म्हणतो की महाशक्तीकडे जाणारा हा देश आहे, हा महाशक्तीकडे देश कसा जाईल जर या विद्यार्थ्याच्या अडचणी ऐकून नाही घेतल्या, या विद्यार्थ्याच्या अडचणीचं निवारण नाही केलं, फक्त कागदोपत्री GR काढता त्याची अंमलबजावणी करत नाही। मग शासनाला प्रश्न आहे की कसा काय हा देश महाशक्तीकडे जाईल? असं म्हणता विद्यार्थ्याचं नुकसान आहे, त्याचे आई वडील जे शेतामध्ये राबताय, जे शेतकऱ्याचा विद्यार्थी आहे मूळतः त्याचं कुठेतरी खच्चीकरण होतं आणि या खच्चीकरणाच्या पाठीमागे या सरकारचा मोठा हात आहे असं मला वाटतं। एकीकडे आपण पाहतो की जे शासन आहे बेटी बचाव बेटी पढाव या उद्गाराला घेऊन लाखो करोडोची जाहिरातबाजी करते, पण आज एकीकडे मुलींना शिक्षणासाठी मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे। बरोबर आहे की शासन सांगतं लाडक्या बहिणीसारख्या योजना काढतो, लाडकी बहीण काढतं आणि त्याच मुलीच्या आईची
त्या मुलीची जी शासकीय फीस आहे कदाचित तिच्या आईच्या पदरात टाकली जाते आणि ती टाकून त्या मुलीला निर्बळ केल्या जातं. तिला कसल्याही प्रकारचा काही एक शासन देत नाही, तर फक्त लाडक्या बहिणीसारख्या मोठमोठ्या योजना ज्या आहेत त्या दाखवल्या जातात आणि या विद्यार्थिनीचं नुकसान आहे. हिला कसल्याही प्रकारचा बेनिफिट होत नाही, हिला कसल्याही प्रकारची शिष्यवृत्ती मिळत नाही. शिष्यवृत्तीमध्ये अडथळा आणणारं सुद्धा शासनच आहे असं मला वाटतं. शासनाने स्वतः दिलेले आश्वासनं जे आहेत त्याची अंमलबजावणी ही व्यवस्थित पार पडते का? विद्यार्थी निवडणुका लढून छात्र निवडणुका ज्या आहेत त्या महाविद्यालयामध्ये चालू करून त्याचा हस्तक्षेप सुद्धा आपल्यामध्ये घ्यावा, शासनामध्ये घ्यावा. खरंच विद्यार्थ्याच्या काय अडचणी आहेत हे त्याच्यापैकी एखादा विद्यार्थी जो शिकतोय तोच सांगेल ना शासनाला की या अडचणी आहेत, तर त्याच्यावरती शासनानं लक्ष दिलं पाहिजे.